नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आपण आपल्या चॅनलसाठी आधुनिक व्हिडिओ आणत असतो, त्यामध्येच आज आपण आलो आहोत शेण सुकवणारी मशीन। तुम्ही माझ्या पाठीमागे जे बघताय हे शेण सुकवणारं मशीन आहे। तुम्ही विचारात पडला असाल की शेण सुकवण्यासाठी पण मशीन का? तर आधुनिकतेकडे जाण्यासाठी आणि आपला आर्थिक स्तर वाढवण्यासाठी ह्या बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागत असतात। त्यामध्येच आधुनिकता म्हणजेच शेण सुकवणारी मशीन। आज जगाला जी स्पीड आहे ती स्पीड जर तुम्हाला पकडायची असेल तर तुम्हाला या गोष्टीकडे जाण्याची फार गरज आहे। आज तो कल आहे, तर तरुणांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं। आपण सरांना या मशीनच्या अधिक माहितीसाठी सरांना विचारू, सरांचा परिचय आधी घेऊ। सर नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। माझं नाव अविनाश तांबे, डायनामिक ॲग्रो मशीन मुंबई या मुंबईच्या कंपनीमध्ये मी सेल्स असोसिएट म्हणून काम करतो। अच्छा। आणि हे आमचं एक मेन प्रोडक्ट आहे शेण सुकवणारे। डेअरी प्रोडक्टमध्ये शेण सुकवण्यासाठी वेळ खूप जातो। हो हो। आणि शेतकऱ्यांना त्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करायचे असतात। एक पॉट्स म्हणा किंवा लॉग्स म्हणा किंवा गोवऱ्या म्हणा, या गोवऱ्या बनवल्यानंतर सुकवण्यासाठी वेळ कमी जास्त जातो आणि जागा कमी पडते। त्या हिशोबाने त्या दृष्टिकोनातून आम्ही अशी मशीन बनवले। त्याच्यातून डायरेक्ट शेण आपण या मशीन मध्ये टाकल्यानंतर त्याच्यातून पाणी वेगळं केलं जातं। आपण याला उघडून बघू। हो, इकडून पाणी वेगळं केलं जातं आणि इकडून जे ड्राय मटेरियल असेल ते वेगळं केलं जातं। आता याचा फायदा असा होतो की ड्राय झालेलं मटेरियल त्याच्यामध्ये 20 ते 25% मॉइश्चर्स असतं। अच्छा। त्याच्यानंतर त्या ड्राय मटेरियल मधून आपण लॉग्स बनवू शकतो, गोवऱ्या बनवू शकतो, पॉट्स बनवू शकतो। आणि हे ऑलरेडी आपण त्याच्यातून पाणी वेगळं केलं असल्या कारणाने ह्या गोवऱ्या, हे पॉट्स, हे लॉग्स सुकायला वेळ कमी लागतो आणि आपली काम कमी वेळेत जास्त होते। अच्छा। हे छोटे शेतकऱ्यांपासून मोठे मोठे डेअरी फार्मवाले या मशीनचा वापर करून कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पादन आणि चांगला नफा। कारण याच्यामध्ये दोन फायदे असे आहेत की तुम्ही त्या गोवऱ्यांपासून, त्या सुकवलेल्या शेणापासून पण पैसा कमवू शकता आणि शेतकऱ्यांना पोषयुक्त जे पाणी असतं शेणाचं ते शेतात फवारणीसाठी देऊन त्याच्यामध्ये दुप्पट मोफत जे अर्क आहे त्यामधला अर्क आहे त्याच्यामुळे तुम्ही दुप्पट नफा कमवू शकता। याच्यामध्ये ही 5 HP ची गेअरबॉक्स सहित मोटर आहे, मशीन आहे। एक तासाला 1 टन ते 1.5 टन प्रोडक्शन, म्हणजे जी स्लरी किंवा शेण असेल त्याच्यातलं जे पाणी असेल ते वेगळं केलं जाईल आणि ड्राय फायबर जे आपलं फायबर असेल ते आपल्याला बाजूला केलं जाईल। ओके। म्हणजे सरळ जर विचार केला तर शेतकऱ्यांना ज्या ज्या गोष्टीला 1 तास 2 तास दिवसभर जो वेळ लागतो तो अगदी तुमचा 1 तासामध्ये होईल। आणि नक्कीच आणि सगळ्यात महत्त्वाचं सर, तुम्ही आम्हाला मार्केट बद्दल थोडंसं सांगाल का? कारण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा निर्माण होतो, शेतकरी इन्व्हेशन मध्ये नेमकी 100% गुंतवणूक करतो, परंतु आज गोवऱ्या म्हटलं किंवा ब्लॉग जर म्हटलं तर आज त्याची जी मागणी आहे त्या मागणीबद्दल आणि त्या मार्केट बद्दल थोडंसं महत्त्वाचा प्रश्न केला तुम्ही। पहिली गोष्ट म्हणजे आता सरकारने किंवा वन विभागाने लाकूड तोडीसाठी खूप साऱ्या प्रमाणात बंदी घातलेली आहे। हो हो। आणि त्याच्यानंतर जाळण्यासाठी इंधन म्हणून काय वापरावं? अच्छा। कोळसा पण खूप कमी प्रमाणात येतोय। तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये डेअरी फार्म्स खूप सारे उपलब्ध आहेत, मोठ्या प्रमाणात त्याचं आपल्याकडे फार्मिंग आहे। तर शेण हे सहजित उपलब्ध असल्या कारणाने त्याचे लॉग्स बनवून जळाऊसाठी आपण तो इंधन म्हणून वापर करू शकतो। दुसरी गोष्ट, नर्सरी फार्म मध्ये आपल्याला प्लास्टिक बॅग्स मध्ये रोपं लावताना पाहतो आपण, पण त्यांना वेगळ्या प्रकारचं आपल्याला खत द्यावं लागतं। तर खत देत असताना त्याच्यासाठी आपण जर त्या शेणाचे पॉट्स बनवले तर त्याच्यातलं अर्क म्हणून एक खत म्हणून आपण त्याला जैविक खत म्हणून डायरेक्ट त्या पॉट मधूनच मिळालं जातं आणि त्या रोपांची वाढ आणि जतन चांगल्या प्रकारे होत जातं। म्हणजे हे खूप मोठं मार्केट शेतकऱ्यांना त्यामधून अवेलेबल आहे, जसं की नर्सरीज आहेत। हो। आणि भरपूर शहरीकरण जे आपण आपल्याकडे झालंय म्हणतो, म्हणायचं स्मशानभूमीमध्ये सुद्धा आता लोक ते इलेक्ट्रिक गॅस आलेला आहे, पण काही लोकांना पारंपरिक पद्धतीने जर ते लागत असेल तर ते कावडंगचे लॉगच वापरले जातात। म्हणजे यामध्ये खूप सारी जी मागणी आहे आज महाराष्ट्रामध्ये तर नव्हे तर पूर्ण भारतामध्ये या ब्लॉकेजची मागणी म्हणजे गौऱ्यांची मागणी आपल्या भाषेत जर बोलायचं झालं तर ही आहे। आणि ही एक काळाची गरज म्हणून या अशा नवीन मशीनचा, इन्व्हेशनचा आपण वापर करणे फार गरजेचं झालंय।
तर सर मला माझा एक प्रश्न होता की ह्याची कॉस्टिंग शेतकऱ्यांना किती जाते? सर याची कॉस्टिंग कशी आहे, ही कॉस्टिंग ह्या मशीनची किंमत 2,15,000 आहे. हे तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. एक तर तुम्ही एका ठिकाणी जागा करून त्याच्यामध्ये शेण साठवून तुम्ही मड पंपाने खेचून प्रोसेस करू शकता, किंवा दुसरा पर्याय याला हॉपर लावून तुम्ही हॉपरमध्ये पाठीने डायरेक्ट टाकून तुम्ही दोन्ही प्रोसेस करू शकता. अच्छा. हे टोटल ऑटोमॅटिक सिस्टम करायला गेलात तुम्ही तर ती 2.5 ते 2.5 लाखापर्यंत जाते. आणि फक्त तुम्ही हॉपर टाईप मॅन्युअल जर सिस्टम करायला गेलात तर 2-2.5 लाखामध्ये ते मशीन उपलब्ध होऊन जाते. याला गव्हर्नमेंट सबसिडी वगैरे काही आहे का? महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याच साऱ्या स्कीम डेअरी फार्मिंगला आहेत. त्याच्यामध्ये 35% ते 50% सबसिडी महाराष्ट्र शासनाच्या आहेत. परंतु तुम्हाला तुमच्या जवळच्या पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाला जाऊन याच्याबद्दल सविस्तर लेखी अर्ज करून तुम्ही त्याची सबसिडी मिळवू शकता. अच्छा, म्हणजे शेतकरी मित्रांना ही सर्वात मोठी संधीच म्हणायला हरकत नाही. अगदी 35 ते 40% पर्यंत तुम्हाला यामध्ये अनुदान प्राप्त होऊ शकतं. यासाठी तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी किंवा पशुसंवर्धन कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधून तेथून माहिती मिळून अर्ज करून याविषयी अनुदान प्राप्त करू शकता, असं सरांचं म्हणणं आहे. या अधिक माहितीसाठी तुम्हाला सरांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तो तुम्ही बघावा, त्यांना संपर्क करावा आणि अशा नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद सर.